वर्षामध्ये तुम्हाला अशी काय सोय जे आमदार देऊ शकतात ते मिळालेली आहे का? तर त्याच्याबद्दल काय बोलणार? आणि त्यांनी लादी एकदम स्पष्ट जे आहे तेच बोलणार. त्यांनी कोणतं काम केलं नार्वेकरांनी? नार्वेकर साहेबांनी लादीचं काम केलेलं आहे. दुसरं बाथरूमचं काम केलेलं आहे. तिसरं नळाचे पाईपलाईन. लक्षात घ्या, वॉटर मीटर अँड गटर. मीटर नाही, थोडे चेंबर टाकलेले आहेत, लाईन चालू केलेली नाही. माणसं इथे राहत नाही, माणसं जंगलात राहतात आणि इथे ढोरं राहतात. म्हणजे लाईन चालू केलेली आहे. काय काम आहे? म्हणजे ताट दिले, ताटामध्ये जेवण खायला नाही, पाईप टाकून ठेवले. पुढच्या 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये बघा. आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय? हे 3 काम, लादी आणि काय पाईपलाईन आणि बाथरूमचं. अरे तुम्ही विचार करा, हा माणूस माननीय राहुल नार्वेकर हे नगरसेवक आहेत की आमदार आहेत? नमस्कार, मी प्रशांत घाडगे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल खुलके बोल याच्यामध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. जे कंटिन्युटी ठेवलेली आहे मी, सस्पेन्स आणि थ्रिलर अशा सर्व या इलेक्शनचा जो प्रचार आहे विधानसभा महाराष्ट्राची, ते दाखवण्याचं मला वाटतं की मी प्रयत्न केलेला आहे. तुमचा प्रतिसाद चांगला भेटत आहे. व्हिडिओला पूर्ण बघताना त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे. ते ऑल केलं की तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ बघता येईल. आणि बघितलं की लाईक, शेअर आणि कमेंट्स तर करा. तुमचे काय मनोगत आहे ते ऐकायला पाहिजे, जेणेकरून मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो. मला आकार देण्याचं काम ते मेसेजेस करणार. कुठे चुकतंय, कुठली वाव आहे, या सर्व गोष्टी आवडल्या तर मेसेज थ्रू तुम्ही करा प्लीज. आजचा हा आपला प्रचार होता कालचा, तो आपला PWL रोड. PWL रोडला इतकी मोठी भयंकर समस्या आहे. तिथे जे 2000हून जास्त लोक तिथे राहतात. तिथे समीकरण स्लम आणि हॉस्पिटल स्टाफचा आहे. पण त्यांच्याकडे इतकी वर्ष सेवा करून सुद्धा, म्हणजे 50-50, 80-80 वर्षापासून ते राहत आहेत, पण सेवा करून सुद्धा त्यांना त्यांचे जे छत आहेत ते परमनंट नाही आहे. 5-5 माळ्याची बिल्डिंग आहे पण लिफ्ट नाही आहे. विचार करा किती संकटामध्ये ते राहत असणार. जे करोना हिरोज, खरे करोना वॉरियर्सच्या घरामध्ये मी जाऊन आलो काल. सर्व शिकलेले होते पण त्यांच्या मुलांचं भविष्यच नाही. कुठल्याही टायमाला जर त्यांची नोकरी गेली तर त्यांना रूम सोडावे लागणार. मग इतकी सेवा, इतक्या वर्षापासून त्यांच्या पिढ्या तिथे गेली. एक तर बाई 6 पिढी त्यांची तिथे गेलेली आहे. म्हणजे विचार करा, ते त्या जागेचे झालेले आहेत आता. पण त्यांच्याकडे ते तिथेच कायमस्वरूपी राहील याचा एकही संरक्षण असणारं एकही दस्तावेज त्यांच्याकडे नाही आहे. थोड़ा हिंदी में भी बोलते हो कि वहां के जितने भी लोग हैं जो रहते हैं उनका एक भी डॉक्यूमेंट्स नहीं है जो वो बता सके कि परमानेंट यहाँ पे रह गए, बल्कि 6 पीढ़ी उनकी वहां से रहते आई है, सर्विसेज दी है उन्होंने. कोरोना वॉरियर्स है वो. कोरोना के महामारी में उन्होंने कितने लोगों की जान बचाए और कितने लोग उनमें से आज इस दुनिया में नहीं है. ऐसे लोगों का अभी तक प्रकल्प से हमने उनको वंचित रखा है. उनके हाउसिंग फैसिलिटीज में उनको कोई सुविधा नहीं दी है हमने. उनके स्टाफ 7वां वेतन हो या ऐसे सारे सब्सिडीज हो, उनका खुद का इंक्रीमेंट नहीं हुआ है. इंपावरमेंट उनके पास ज्यादा नहीं है. रोजगार के इसमें सिर्फ वो एक परिवार जो हॉस्पिटल में काम पे है, उन्हीं के बल पे पूरा सिस्टम चल रहा है. वहां पे वर्कर है, स्टाफ वर्कर है, वहां पे बहुत ऑफिसर से लेके स्टाफ वर्कर से सभी संख्या में रहते हैं. और इतनी बड़ी दिक्कत है कि पूछो मत. दूसरी तरफ हमने SRA देखा, स्लम देखा, जिनका कभी भी रेलवे से कभी भी उनको वैकेंट करने की नोटिस गिर सकती है. वो धोखे में वो आज तक उधर है. ये सब परिस्थिति में वहां के लोग खुद बोल रहे हैं कि उनको क्या चाहिए और क्या नहीं चाहिए. किसने ध्यान नहीं दिया? सिर्फ वाटर मीटर गटर, वाटर मीटर गटर. एक महिला को तो हमने बोला भी क्या, बताओ क्या है तारीफ में, सुनो क्या बोलती है वो. गटर, लादी और पानी. और भी पानी कौन सा जो कभी नहीं आया है. सिर्फ पानी के पाइपलाइन बिछाए हुए हैं.
इसमें हमारे स्थानिक आमदार वोट बटोरते हैं और 5 साल गायब हो जाते हैं। इतना ही बोलना चाह रहा हूं। एक भी मुझे ऐसा घर, एरिया और जगह मिली नहीं जहां पे काम किया हुआ हो। 5 साल के काम दिखाने का प्रयत्न कर रहा हूं। 18 तारीख तक मुझे मौका है दिखाने का, वो दिखाते रहूंगा। 20 तारीख तक दिखाते रहूंगा। इसको आप भी एक्स MLA करके हमें देखना है। डायमंड को 9 नंबर दबा के आपको जिताना है। ये चाहे कितने पैसे फेंके, कुछ भी करे, ये पैसे फेंकेगा, पैसे की लालच देगा, आपको घरों की लालच देगा, बिल्डिंगों में काम करने के बात करेगा, बहुत सारी चीजें देगा। मैं इसमें ऐड करना चाहता हूं, जैसे हमारा सेशन विजयदीप का हुआ, श्रीजनन का हुआ, वैसे ही जैसे हमने बता दिए इनके कंस्ट्रक्शन क्वालिटी में इनका कितना ध्यान है। रातों रात इन्होंने वहां पे मटेरियल डाला, जिसमें लादी है, सीमेंट है, कंक्रीट है। 5 साल करना था ये काम, हमारे दिखाने से आपको ये चालू नहीं करने का था। मैंने एक छोटा सा इंटरव्यू लिया एक वर्कर का, ये इनके बोलने पे काम करते हैं। हम जैसे लोगों ने अगर कंप्लेंट किया तो ये फैमिली, ये बंदा जो वहां पे काम कर रहा है उस फैमिली का होगा क्या? आप खुद देखिए कि कैसे ये बोलने पे टर्न होते हैं। इनको जैसे बताइए वैसे ही लोग बोलते हैं। ऐसे लोगों को काम करने के लिए भेजकर इनके ऊपर कार्रवाई करने का काम ये करते हैं। ये काम 5 साल पहले करना चाहिए था। रहने दो, ये बताना था। ये भी वीडियो देखो, थोड़ा सा मजेदार है। और आज का ये प्रवास कैसा रहा इसके ऊपर मुझे बताइएगा। शेयर करिएगा, लाइक करिएगा, सब्सक्राइब करिएगा और प्लीज मैसेज लिख के बताइएगा क्या है आपके, ये आपका मैसेज क्या है, आप क्या हमें बताना चाहते हैं। और इस बार डायमंड 9 नंबर, इसी को ही आपको दबाना है और जिताना है मुझे। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। ये डोक्यात रग है, अंगात धग है, हलवू महाराष्ट्राला। पायात आग है, काळीज वाघ है, फक्त आपलीच चर्चा। नुसता बैलगाडा नाही आपला, आपला हाय हो रणगाडा। समदीकडे हाय आपल्या नावाचा गाजावाजा। बैलगाडा नाही आपला, आपला हाय हो रणगाडा। समदीकडे हाय आपल्या नावाचा गाजावाजा। शर्यतीचा चाळ ह्यो माझ्या थमण्यामंदी भिनला। जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा। एक नंबर हाय आपला आला बैलगाडा। जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा। आता एक नंबर हाय आपला आला बैलगाडा। क्या बोल रहे हो आप? ये हमारा MLA जो है वो जो खाली हमको खाली मंदिर में जाने लगा देते हैं, ये मंदिर का काम करते हैं। आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी. दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला. देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली. आशीर्वाद बाबांचा, आईची हाय पुण्याई. धावतात दोघं वाऱ्यावानी, फिका पडला घोडा. व्हायरल झाली आपली जोडी, देशात केलाय राडा. जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा. एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा. आता एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. इकडच्या लोकांनी ह्या उमेदवाराला कुठे ठेवलंय ते बघा. आता उमेदवार आहे म्हणून हे पाय सुद्धा ठेवू शकत नाही, पण जनतेला माहिती आहे ह्याची जागा कुठे आहे. तर आपल्या सर्वांना हेच काम करायचं आहे. हे काम म्हणजे पायाशी तुडवायचं नाही, पण अशा माणसाला कायमच गायब करायचं आहे.
घरातून बाहेरून पायथ्याशी आलाय. आता पायथ्याशी हद्दापार कसं करायचं हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि या माणसाला न जिंकवता डायमंड 9 नंबरला मतदान करा, ही त्याची व्हॅल्यू आहे. हेच कामं केलेलं आहे म्हणून सर्व लोक पायरी तुडवत ह्याला जात आहे. हे निसर्गाचं कमाल आहे जे माझ्या समोर येते, तुम्ही लक्षात ठेवा. मतदान फॉर डायमंड 9 नंबर.